नमस्कार मित्रांनो, आपलं द रायझिंग सन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे अंकवाचन. हा चला असा गोल काढायचा आधी आणि त्याला हे अशी दांडी उजवीकडे. सो आत्ता शिकणार आहोत 2. हे झालं 2. हे एक अर्धा चंद्र, अर्धा गोल आणि अजून एक अर्धा गोल, 3. आणि हा असा काढायचा आपण 4. हे एक असं आणि ह्याला टर्न करायचं, असं वळवायचं आणि हे असा हा गोल झाला तयार. आणि हे झालं आपलं 4. आणि हा झाला आता. ठीक आहे, आपण दुसरीकडे जाऊयात. हे झालं आपलं 5, 6, 7, 8 आणि हा झाला आपला 9. आणि 10 अगदी सोपं आहे. 1 काढून घ्यायचा आधी आणि हा गोल भोपळा 0. सो आता आपण हे वाचूयात. हे झालं आपलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सो आता हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर 1 नंतर येतं 2, 2 नंतर येतं 3, 3 नंतर येतं 4, 4 नंतर येतं 5, 5 नंतर येतं 6, 6 नंतर येतं 7, 7 नंतर येतं 8, 8 नंतर येतो 9, 9 नंतर येतं 10. सो हे जे क्रम आहे, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8, 8 नंतर 9, 9 नंतर 10. हा क्रम अजिबात चुकवायचा नाही आहे. कारण हा जो आहे हा चढता क्रम आहे. म्हणजे आपली संख्या वाढत आहे. म्हणजे जसं आपण पहिलीनंतर दुसरीमध्ये जातो, दुसरीनंतर तिसरीमध्ये जातो. जसं की आपलं वय वाढतं. आधी आपण 1 वर्षाचे असतो, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे. म्हणजे जो वाढता क्रम आहे संख्येचा, तो नेहमी लक्षात ठेवायचा. 2 नंतर तुम्ही 6 नाही लिहू शकत और 5 नंतर 7 नाही लिहू शकत. का? कारण हा विशेष क्रम आहे. कारण ही 1 नंतर 2 काय येतो? कारण एकामध्ये अजून एक मिसळले की 2 वाढतं. म्हणजे 2 काय? 1च्या 2 पट म्हणजे 2 आहे आणि 1च्या 3 पट म्हणजे 3 आहे. म्हणजे 1 अधिक आता हे झालं म्हणजे 1 बोट, हे झाले म्हणजे 2 बोट, हे झाले म्हणजे 3 बोट आणि हे झाले 4 बोट आणि हे झाले 5 बोट. सो मग हे काय झालं की माझ्या बोटांची संख्या वाढत गेली. म्हणजे